लास्ट लेक्चरला काय पाहिलं होतं आपण, डिफरन्स केसेस पाहिले होते इलॅस्टिक कोलिजनमध्ये. आता एक नवीन लहानसे डेफिनेशन आहे, कोएफिशियंट ऑफ restitution. It is defined as velocity of separation to the velocity of approach. Okay, velocity of separation काय? Velocity of separation is the coefficient of restitution represented by denoted by E, and defined as velocity of separation means v2 minus u1 upon velocity of approach means u1 minus u2. ओके, कोलिजन होतं आहे टू बॉडीजचं, याची वेलॉसिटी u1 आहे, याची वेलॉसिटी u2 आहे. कोलिजन झालं, आफ्टर कोलिजन याची वेलॉसिटी v1 असेल, याची वेलॉसिटी v2 असेल. तर u1 मायनस u2 velocity of approach, v2 minus v1 velocity of separation. Obviously here v2 is greater than v1 असेल तर त्या बॉडी सेपरेट होते. ती डेफिनेशन आहे कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशनची. सो फॉर इलॅस्टिक कोलिजन आपल्याला माहिती आहे, इलॅस्टिक कोलिजनसाठी व्हेलॉसिटी इलॅस्टिक कोलिजनसाठी एक कंडिशन होती, ती म्हणजे काय, u1 मायनस u2 इज इक्वल टू v2 मायनस v1. नोट्समध्ये v1 मायनस v2 झालं. इक्वेशन 4 लास्ट लेक्चरमध्ये इलॅस्टिक कोलिजन इन वन डायमेन्शनमध्ये इक्वेशन 4 v1 मायनस v2 झाला, तो v2 मायनस v1 करून घ्या. तो काय करून घ्या, v2 मायनस v1. ओके, हे इलॅस्टिक कोलिजनसाठी. आता याच्या रेशो घेतला आहे, काय होईल मग, इकडे गेलं तर हे दोघं सेम आहे, दोघं काय आहेत, ऑब्वियसली इक्वल आहेत, म्हणजे धिस अँड धिस बोथ आर इक्वल. सो कोएफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन फॉर इलॅस्टिक कोलिजन इज इक्वल टू 1. ओके, इन इलॅस्टिकसाठी वेगळं आहे, परफेक्टली इलॅस्टिकसाठी वेगळी व्हॅल्यू याची. The elastic collision in two dimension. Elastic collision in two dimension. टू डायमेन्शनमध्ये आपल्याला इथं x पण लागेल, y पण लागेल. इलॅस्टिक कोलिजन इन टू डायमेन्शन लाईक दिस इज m1 m2 हेड अँड हेड आहे. ओके, स्ट्रेट लाईनमध्ये वेलॉसिटीचे डायरेक्शन u1 बार u2 बार. दोघांचे कोलिजन झाल्यानंतर m1 m2 कसं होतात दोघांच्या कोलिजननंतर, एक या डायरेक्शनला, एक या डायरेक्शन. से दिस इज अँगल θ1. नोट्समध्ये हा m2 घेतला आहे, सो अँगल θ2. ओके, आणि दिस इज अँगल θ2. हा अँगल कशासोबत आहे, ऑब्वियसली या लाईनसोबत आहे, इम्पॅक्ट लाईन जी ना त्याच्यासोबत आहे, त्या लाईनला ही पॅरलल लाईन घेतली मी. ओके, हा तुमचा असेल ऑब्वियसली v2 बार, हा असेल v1 बार. म्हणजे कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लॉ कसा यूज होईल, त्याच्यात कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लॉ यूज होताना अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस असा यूज होईल. कन्झर्वेशन ऑफ लॉ ऑफ conservation of momentum. First along x-axis, काय फर्स्ट अलॉंग x-axis याची x-axis वेलोसिटी u1 होती,
इनिशियल मोमेंटम बिफोर कोलिजन, फायनल मोमेंटम आफ्टर कोलिजन. इनिशियल मोमेंटम ऑफ दिस बॉडी m1 u1 बार. इनिशियल मोमेंट ऑब्वियसली ह्याच्या पण येईल, पूर्ण सिस्टमचे इनिशियल मोमेंटम येईल बिफोर कोलिजन m2 u2 बार इज इक्वल टू, इथं बार नाही पण लावलं तरी त्याला आता सिंगल डायरेक्शन आहे, सो इज इक्वल टू फायनल मोमेंटम फॉर 1 मिनिट m1 1. ओके, फॉर दिस अलॉंग एक्स ॲक्सिस. आता लुक ॲट दिस, व्हेलॉसिटी कशी v1, हा का असेल v1 x मीन्स हा त्याच्या x कॉम्पोनंट असेल, हा का असेल त्याच्या y कॉम्पोनंट असेल. हा असेल x कॉम्पोनंट, हा असेल y, हा आहे थिटा 1. सो x कॉम्पोनंट येईल v1 cos थिटा 1, v1 cos थिटा 1 अरे ह्याच्यात परत एक मिस्टेक झाली, m2 v2 झाला आहे तो m1 u1 करून घ्यायचा. शिट, थोडं करेक्शन करून घ्यायचा. हा येईल m1 v1 cos थिटा 1, हा काय येईल v1 sin थिटा 1. ओके, देन फॉर दिस बॉडी m1 अलॉंग वेलोसिटी काय अलॉंग एक्स ॲक्सिस वेलोसिटी काय v1 cos थिटा 1. ओके, फॉर सेकंड बॉडी velocity look like this v2, हा असा, हा असा. This is theta 2, so this is v2 cos theta 2, हा येईल v2 sin theta 2. ओके, so along x axis v2 cos theta 2, along y axis इनिशियल मोमेंटम, याची वाय ॲक्सिसला वेलॉसिटी 0, याची वाय ॲक्सिस वेलॉसिटी 0, 0 + 0 इज इक्वल डायरेक्ट ह्या साईड m1 साठी वाय ॲक्सिसला वेलॉसिटी निगेटिव्ह आहे. हे पूर्ण एक्सप्रेशन चुकलेलं आहे नोट्समध्ये, त्याला करेक्ट करून घ्या जातात. m2 v2 sin थिटा. ठीक आहे, या बॉडीची अलॉंग वाय ॲक्सिस डाऊनवर्ड डायरेक्शनला वेलोसिटी, हा तुमचा m1 मायनस v1 sin थिटा 1 थिटा 1. ओके, प्लस फॉर दिस m2 याची अपवर्ड डायरेक्शन, सॉरी वाय ॲक्सिसची वेलोसिटी काय v2 sin थिटा 2. काय केलं फक्त ज्यावेळेस 2 डायमेन्शनमध्ये असेल अलॉंग एक्स ॲक्सिस वेगळं घ्या, अलॉंग वाय ॲक्सिस वेगळं घ्या, याच्यावरून 2 एक्सप्रेशन मिळतील, ते सॉल्व करा. यू विल गेट रिक्वायर क्वांटिटीज. ती व्हेलॉसिटी असेल, v1 असेल, v2 असेल, मास असेल, फक्त सेम करायचे. कायनेटिक एनर्जीबद्दल काय, तो कायनेटिक एनर्जीमध्ये कायनेटिक एनर्जी स्केलर क्वांटिटी आहे, त्याला डायरेक्शन नसतं, सो नॉट सो काय म्हणतात ते आपण नाही, म्हणजे आपल्याला अलॉंग एक्स ॲक्सिस अलॉंग वाय ॲक्सिस करण्याची गरज नाही. ते डायरेक्ट येईल COE, डायरेक्ट काय येईल 1/2 m1 u1 स्क्वेअर, 1/2 m2 u2 स्क्वेअर, 1/2 m1 v1 स्क्वेअर, 1/2 m1 v2 स्क्वेअर. फक्त तुम्हाला स्प्लिट कुठं करायचे, मोमेंटम कन्झर्वेशन लॉमध्येच करायचे, कायनेटिक एनर्जीमध्ये करायचे नाही. आता 2 डायमेन्शनमध्येच एक स्पेशल केस आहे, डायरेक्ट ॲन्सर दिलं मी, मोठं डेरिवेशन आहे त्याच्या. बट 2 डायमेन्शनमध्ये एक बॉडी दुसऱ्या बॉडीशी कोलाईड होते,
u1 bar, u2 bar. Okay, one of the most important thing आहे, सपोज टार्गेट जे इथे रेस्ट आहे म्हणजे u2 काय येईल 0. दोघांचे कोलिजन झालं ते 2 डायमेन्शन होतं, एक या साईडला एकाचं मोशन या साईडला. से दिस इज m1, दिस इज m2. ओके, एक मिनट, स्पेशल केस आहे, एक बॉडी आहे ज्याची वेलॉसिटी u1 आहे, कोलाइड होते सेकंड बॉडीवर, टार्गेट बॉडी म्हणून आपण याला, ते रेस्टवर आहे, दोघांच्या मास इक्वल आहे. ओके, दोघांचे मास काय इक्वल आहे, साईजवर इथं काढताना थोडं मोठं झालं, दोघांचे मास काय इक्वल आहे. दिस इज θ1, हा तुमच्या θ2, v2 v1. ओके, v1 v2 इकडे तिकडे होतील, काय फरक नाही पडत आपल्याला, दोघांचे मास सेम आहे. डायग्राममध्ये परत एक मिस्टेक झाली, काय माहीत कसं काय एवढं मिस्टेक झालं आहे. इथं जे मास लिहिलं आहे ते m1 m2 लिहिलं आहे, तर m आणि m आहे, कारण मास हे कन्झर्व असेल. तर अशा केसमध्ये म्हणजे काय, टार्गेट बॉडी रेस्टवर, एक दुसरी बॉडी येऊन त्याच्याशी कोलाइड होते, दोघांच्या मास सेम आहे, अशा 2 डायमेन्शन इलेस्टिक कोलिजन होत असेल तर अशा कंडिशनमध्ये ऑलवेज आठवण ठेवा, हे जे θ1 प्लस θ2 असेल ना, हे 90 डिग्री असतं. मीन्स आफ्टर कोलिजन बोथ बॉडीज आर मूव परपेंडिक्युलर टू इच अदर. हा असा अँगल जे घेतला तर हा 90 मिळेल तुम्हाला, दोघांची वेलोसिटी म्हणजे v1 असं असेल अँड v2 असं असेल, हा अँगल का असेल 90. स्पेशल केस आहे केव्हा, ज्यावेळेस टार्गेट हा रेस्टवर असेल आणि सेकंड म्हणजे इक्वल मासेस असतील, मासेस कसे असतील इक्वल असतील, त्यावेळेस θ1 प्लस θ2 इज इक्वल टू 90 डिग्री. आता प्रॉब्लेम्स, प्रॉब्लेम नंबर 59. अ बॉडी ऑफ मास 1 kg, एक बॉडी दिली त्याचे मास दिलं आहे 1 kg, मेक्स अन इलेस्टिक कोलिजन विथ अनदर बॉडी ऑफ मास m. दुसऱ्या बॉडीच्या m1 इज इक्वल टू दिला आहे, m2 इज इक्वल टू m दिला आहे. ओके, ॲट रेस्ट. ओके, मीन्स u1 वेलॉसिटी दिली का, वेलॉसिटी दिलेली नाही, मी u कन्सिडर केली. दुसरी गोष्ट m2 म्हणजे u2 काय दिला आहे, रेस्ट आहे, ॲट रेस्ट आहे म्हणजे 0, इथं रेस्ट लिहून घेऊ आपण. फाइंड द मास m, फाइंड मास म्हणजे मला हा मास फाइंड काय दिलं आहे, 1 kg एक बॉडी, बॉडी म्हणजे आपण इथं एक बॉल घेऊ. ओके, 1 kg, एक दुसऱ्या बॉडीवर तो कोलाइड होतो, काय हा रेस्ट. ऑब्वियसली याची काहीतरी वेलॉसिटी असेल त्यावेळेस येऊन कोलाइड होईल, ती आपण कन्सिडर केली, u दिलेली नव्हती. अजून काय दिलं आहे, u1 झाला, u2 ऑब्वियसली 0, u1 इज इक्वल टू u. अजून काय दिलं आहे का, ठीक आहे, हा मास आहे. त्यांनी दिलं आहे की रेस्टवर आहे अँड मूव बॅक, कोलिजन झाल्यानंतर हा मूव बॅक होईल. मीन्स आफ्टर कोलिजन कसं असेल, 1 kg रिव्हर्स डायरेक्शनला मूव विथ वेलॉसिटी दिली, विथ द स्पीड 1/3 ऑफ इट्स इनिशियल स्पीड. इनिशियल स्पीड काय होती, u होती, हा काय आला v1 काय येईल मग 1/3 u, बट टेक अ मायनस कारण अपोजिट डायरेक्शनला आहे. आणि v2 से this is before collision, this is after collision. Okay, before collision one momentum law, elastic conservation law. ठीक आहे, फर्स्ट ऑफ ऑल तर काय दिलं आधी, इलेस्टिक कोलिजन दिलं. तर इलेस्टिक कोलिजनमध्ये सर्वात आधी काय लिहून घ्यायचं, त्याची एक कंडिशन आहे, u1 मायनस u2 इज इक्वल टू v2 मायनस v1. u1 मायनस, इथं पण u1 मायनस v2 झाला माझा.
U1 मायनस V2 V2 मायनस V1. प्रॉब्लेममध्ये परत हे क्लिअर करून घ्यायचं. V1 मायनस V2 झालं सर्व ठिकाणी. V2 मायनस C1 येतं. U1 काय U, U2 काय 0, V2 काय V कन्सिडर केला आहे मी. ओके, काय कन्सिडर केलं आहे? V कन्सिडर केलेला आहे. एक मिनटं मला ना याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन करतो मी. 1 मिनिट थांबा, लगेच लेक्चर घेतो.